महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. नमस्कार, महाराष्ट्र.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुका पार पडल्या आहे. मुंब्रा येथील MIM ची उमेदवार जी निवडून आली आहे सेहर शेख हिने केलेल्या वक्तव्यावरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू असतानाच इम्तियाज जलील यांनी सुद्धा त्यानंतर विरोधकांवर आपले आरोपाच्या फायरी झाडत केलेल्या वक्तव्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 26 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना आपल्या शैलीत त्यांच्यावर टीकांची भडीमार केली. आज एक विधान आलं, मुंब्रा हिरवा करू, नंतर महाराष्ट्र हिरवा करू, आता भारत हिरवा करू असं म्हटलं जातंय. जाणीवपूर्वक ते निर्माण करणारे वक्तव्य निर्माण होत आहे. त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचा प्रत्येक समाज घटकांनी विरोध केलेला आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय ही लक्षात येते. हा देश कुणा एका जाती धर्माचा नाहीये, हा देश कोणा एका माणसाचा नाहीये. या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो. म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेलं नाही. परंतु मस्ती आणि असलेली त्यांच्यावर असलेली गुरमी हे आम्ही सर्वजण निश्चित काढू. त्याची चिंता आम्ही करत नाही. किती आव्हान द्यायची दे, एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळती भुई थोडी होईल. शरद पवार म्हणजे बळका भूमिका म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय म्हणजे असं झालं होतं की भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती कराल तर वगैरे काय म्हणायचं. अशा पद्धतीने जातीय वक्तव्य कशासाठी करतोय? कसली मस्ती आहे तुम्हाला? काय 2-4 नगरसेवक काय 5-50 नगरसेवक निवडून आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात? अतिक्रमण करणार आहात, आक्रमण करणार आहात? ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेली. असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतोय. आणि हे तेढ निर्माण करणं म्हणजे जातीमध्ये संघर्ष पेटवणं आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तर निश्चित करू, परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू. पण हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही? कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर त्याचं वाढणार. मुळामध्ये त्याची तक्रार केलेली आहे. जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला, परंतु तिथे जाऊन त्यांना तिला उचकवणं, त्या स्टेटमेंट पासून पुन्हा घुमजाव करणं, हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करतायत की तू आता हे भडक विधान असंच राहू दे, हे जे काही दबाव तंत्र वापरायचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतो.